मित्रांनो नमस्कार. बारामतीचा दोस्त वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. हा व्हिडिओ बारामती तालुक्यातील कारखेल या छोट्याशा जिरायत भागातील एका छोट्याशा गावामधून बनवला जात आहे. मी आज आपणासमोर अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेत जमीन असणारे मजूर शेतकरी यांचे दूध उत्पादन व्यवसाय हा कशा पद्धतीने अडचणीत आणलेला आहे याबद्दल जे वस्तुस्थिती आहे ते आपणासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, सन 1819 साली ज्यावेळेस माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस गाईच्या दुधाला दर साधारणपणे 33-34 रुपयापर्यंत होता. त्यावेळेस दूध उत्पादनासाठी लागणारा चारा म्हणजे गोळीचे पोतं साधारण 1150 ते 1200 रुपयापर्यंत दूध उत्पादकाला दूध डेअरी करून मिळत होते. भुसा साधारण 1000 ते 150 रुपयापर्यंत मिळत होता. आणि चारा म्हणून जे मका आहे पीक ते साधारणपणे 1 गुंठ्याला 750, 850 ते 900 रुपयापर्यंत असा बाजारभाव होता. आता सन 2026 साली दुधाला दर म्हणजे गाईच्या दुधाला दर साधारणपणे 35-36 रुपयापर्यंत मिळत असतो या गावामध्ये, कारखेल गावामध्ये. पण दुधाचा दर साधारण म्हणजे 33-34 आणि 35-36 3 ते 4 रुपयाने दुधाचा दर उत्पादकाला वाढवून मिळायला लागला. परंतु दूध उत्पादनासाठी लागणारा चारा जसे की गोळीचं पोतं हे 1150 रुपयाचं 1650 रुपयाला झालं. भुसा ही त्या पद्धतीनं दरवाढ झाली भुशाची पण. आणि चारा पीक जे मका पीक अल्पभूधारक अत्यल्पभूधारक मजूर शेतकरी हे चारा पीक मका जमीनदार मोठे जमीनदार कडनं किंवा शक्य होईल तेथून खरेदी करतो, कारण तो अत्यल्प भूधारक असल्यामुळे त्याच्याकडे वर्षभर पुरेल एवढा चारा नसतो. त्याला चारा मका ही खरेदीच करावी लागते. तर 2018-19 ला 750 ते 900 रुपयापर्यंत प्रति गुंठा मिळणारा चारा मका पीक हे आता 2026 ला प्रति गुंठा कारखेल गावामध्ये 1700 रुपये याप्रमाणे विक्री चालू आहे. म्हणजे दुधाचा दर वाढला 2 ते 3 रुपयांनी, पण 900 कुठं 850 कुठं आता डायरेक्ट 1700 कुठं डबल भाव वाढला. मग यामुळे अत्यल्प भूधारक क्षेत्र असणारे दुबळ्या प्रवर्गातील दूध उत्पादक मजूर हे प्रचंड अडचणीत आलेले आहेत. त्यांना हा दूध उत्पादन व्यवसाय करणंच शक्य राहिलेलं नाही. मित्रांनो, आपण यूट्यूबवरती अनेक यूट्यूबर्सने जी माहिती टाकलेली आहे ती वेळोवेळी बघत असतो. देशामध्ये उदाहरणार्थ 100 लिटर दुधाची जर गरज असेल तर त्याच्यातील 60% दूध हे ओरिजिनल दूध उत्पादकांकडनं कलेक्ट होत असते. आणि उर्वरित 40% जी उणीव आहे दुधाची ती कृत्रिम दुधाद्वारे ग्राहकांची भागविण्याचा प्रयत्न करत असते. जर हे म्हणजे 40% दूध हे कृत्रिम म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं, त्याला उदाहरण म्हणजे भेसळयुक्त दूध असे म्हटले जाते. त्याचे जे काही साईड इफेक्ट आरोग्यावरती होतात ते आपण ज्या युट्यूबर्सनी टाकलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला माहीतच आहे. तर मित्रांनो, जर अत्यल्प भूधारक शेत उत्पादक जे दूध उत्पादक आहेत, जे क्षेत्रधारक आहेत, त्यांचे दूध उत्पादन हा व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला आहे. 3 रुपयाने दूध दर वाढले, 3 ते 4 रुपयाने दुधाला प्रति लिटर गाईला दुधाची दरवाढ झाली. पण इकडं खाद्य चाऱ्याचे उत्पादन एवढे उत्पादनावर खर्च तो प्रचंड मोठा होत आहे आणि ते चारा घेऊन दूध उत्पादन करणं शक्य होत नाही. तर ही एक अत्यल्प भूधारक मजूर प्रवर्गातील दूध उत्पादकांची जी खंत आहे ती सोशल मीडियावरती जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे वाटले म्हणून हा व्हिडिओ बनवित आहे. धन्यवाद. मी बारामतीचा दोस्त वार्ता अजित लोंढे.